तुम्ही नक्की ट्राय करून बघा असा आमच्या आईंच्या पद्धतीचा हलवा. दूध आणि पाणी काहीच यूज नाही करायचं. म्हणजे बिना दुधाचा आणि बिना पाण्याचा जर हलवा असता ना तो 4 दिवस त्याला काहीच होत नाही. लय आजारी झाली होती. काय झालं? तू गेली दुपारच्या नंतर यशला विचार, मला बोलता येईना, हे पूर्ण दुखत होतं, हे कान बिन पूर्ण गेले होते. नको नाही बा. हे बघा कसा माझा ड्रेस पकडलाय. सोड सोड पटकन सोड. सोड सोड सोड, चल बाहेर जाय. काय काम आहे तुझं मध्ये मध्ये? काय काम आहे? उठला का मध्ये? उठला का मध्ये? काय काम आहे रे? माझ्या भूक होतो, माझ्या भूक होतो, माझ्या भूक होतो. हे बघा इकडे तव्यावरती वांगे ठेवले तेल वगैरे लावून थोड्या वेळ. आता हे भरीचे आपण स्मॅश केले वांगे ते टाकून देते त्याच्यामध्ये. बाई म्हटलं ना की तिला कोणतंच काम चुकत नाही, घरचं असो किंवा बाहेरचं असो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मी आज म्हणजे रात्री आली, माझी ट्रिप संपली तर मी रात्री ऑलमोस्ट मला जवळपास 1 ते 1:30 वाजलेला होता. तर मी तेव्हा घरी आली आणि मग झोपली होती. तर आत्ता सुटली मी ऑलमोस्ट आता 9:15 ते 9:30 झालेले. सो चलो बघूया, आपण आईला भेटूया. आई काय करताय बघू. आईंचं काय चालू आहे? आई बसलाय मस्त. चहा पिला काय? आजारी झाली होती परवा. काय झालं होतं? लय आजारी झाली होती. काय तू झालं? गेली दुपारच्या नंतर यशला विचार, मला बोलता येईना, ठुमका सुद्धा गिळता येत नव्हता. काय सर्दी? हे पूर्ण दुखत होतं, हे कान बिन पूर्ण गेले होते. हा. आई आजारी झालं होतं. दवाखान्यात आम्ही 5ला नंबर लावला, 8:30ला माझा नंबर लागला होता. बापरे, गाव पण करत होती म्हणजे. काय रे? हा आमचा खाली राहतो रुद्र. रोज आमचं दूध खालून वरती आणून देतो, तेवढं त्याचं एक हे होतं. शाळेत जायचंय का? शाळेत जायचंय. बिचारे आई आजारी झाल्या होत्या आमच्या. आता बरं वाटतंय का? पण मग बाई इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या डॉक्टरांनी, तेव्हा कुठं गिळताच येत नव्हतं मला, बोलता पण येईना. नाही हे हे पूर्ण हे कानांमध्ये पण इतकं. मी भाऊ फिरायला गेली, मला तिथं पण बोलता यायला. कशी तरी घरी आले, अशी थंडी, एवढा ताप मला तर बस. एवढं कसं झालं अचानक? काय माहिती, आपण गेलो फिरायला तिकडं, तिकडची थंडी गारवा जाणवला चांगला वादा पार. आणि इकडे आमची भगवद्गीता आई वाचत असता, त्याच्यामुळे तिला इथेच ठेवलंय. तर आता मी इकडे माझ्यासाठी चहा बनवतीये आणि इकडे आईने गाजर किसून दिलंय. गाजरचा हलवा बनवायचा आहे, त्याच्यासाठी काजू बदाम पण थोडे थोडे बारीक करून ठेवले. आणि इकडे मी हे दाखवते, मी जे आणलं अलिबागवरून ते. हे आमसूल आहे, आमच्या घरात लागतच असतं वरण कढीला, सो आम्ही वापरतच होतं. मग मी हे आमसूल घेतलं. आणि हे इमलीचे चॉकलेट्स आहे, मला आवडतात, सो मी ते घेतले. आणि ही मिरची आहे, दही ताकातली मिरची, खूप छान लागते. तर मी एकदाच खाल्लेली होती, पण ही पण मला भेटली तिकडे. ही तळून खायची असते किंवा तशी खाल्ली तरी चालेल, पण तळून खाल्ली तर अजून छान लागते त्याची टेस्ट. त्याच्यामुळे मग मी ती आणली आहे. आणि ही आणली करवंदवडी, ही तर मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, सो बघू आता कशी लागते ती. मागच्या वेळी आम्ही कोकणातून आंबावडी आणली होती. आणि हे एक आणलं मी आय लव अलिबाग. तर हे आम्ही फ्रीजला लावतो. ऑलरेडी आम्ही भरपूर सारे लावलेले. हे राजस्थानचे, गोवाचं आहे, राजस्थानचंच आहे, हे लंडनचं आहे, आणि हे पण राजस्थानचंच आहे, पण हे निघालंय, हे पण लावावं लागेल. आणि मी आता हे पण इथं कुठेतरी लावून दिलं, असं छान वाटतं. हा बघा, याचं सकाळी सकाळी काय चालू खेळायचं काम. बाहेर बाहेर नकोच म्हणतो, नुसतं घरात. आणि आई त्याला पिशवी घेऊन बाहेर काढताय. माझ्या मागं नको येऊ बाबा, येऊ नको ना. इकडे चाल, धर तुला, धर. माझं पाय नको पकडू. तो डायरेक्ट पाय पकडायला पाहतो का? काय करतोय रे? नको नाही बा. हे बघा कसा माझा ड्रेस पकडलाय. सोड सोड पटकन सोड. सोड सोड सोड, चल बाहेर जाय. निघ बाहेर. काय काम आहे तुझं मध्ये मध्ये? काय काम आहे? उठला का मध्ये? उठला का मध्ये? काय काम आहे रे? माझ्या भूक होतो, माझ्या भूक होतो, माझ्या भूक होतो. मारू नको म्हणतोय तो. चल इकडे, चल. तुमच्या माग लागत, आईंच्या माग. चल बाहेर, बाहेर इकडे. तो बाहेर खेळतच नाही, त्याला नुसतं घरात पाहिजे. गाजरचा हलवा बनवायचा आहे. तूप वगैरे घेतले, बनवते गाजरचा हलवा. इकडे आपले काजू बदाम. कढईमध्ये तूप टाकलंय, त्याच्यामध्ये आधी ड्रायफ्रुट्स फ्राय करून घ्यायचे थोडेसे नॉर्मल.
म्हणजे छान लागतं जरा. हे बघ, आईंच्या हातचा गाजर हलवा खाणारे आपण म्हणजे आम्ही, तुम्हीही या सगळे व्हिडिओ द्वारे गाजर हलवा खायला का वाई. गोड गोड नॉर्मल फ्राय केले आणि लगेच काढून घेतले, नाही तर ते पटकन जळून जातात. कोणी कोणी दुधाचं पण करतं आणि कोणी पाण्याचं पण करतं ना. नाही, मी पाणी नाही दुधाने टाकत. मग काय टाकतं? काहीच नाही. काहीच नाही टाकायचं. अच्छा, अगं साखर किंवा गुळाचं पाणी राहतं त्याच्यामध्ये शिजून जातं ते. आणि याचं किती पाणी सुटत गाजराचं. तर मी आजच बघती आईंचा हलवा की ना पाणी ना दूध. आता याच्यामध्ये गाजरांचं किसलेलं गाजर टाकले त्याच तुपामध्ये, त्याला पण थोडस परतून घ्यायचं छान असं. छान परतू द्यायचा. आता चांगला परतून घेतला की त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि वाफवायचा तो. किती वेळ वाफवायचा त्याला? 5-1 मिनिटं वाफवायचा, परत पाहायचं. वाफत आला का त्याच्यात मग साखर टाकायची. साखरेचं जे पाणी होतं का त्याच्यातच तो शिजून जातो. त्याला दुधाची गरज नाही पडत आणि पाण्याची गरज नाही पडत. अच्छा, म्हणजे नुसतं साखर किंवा गुळ पण टाकू शकतो आपण. आणि मग त्याच्यामध्ये थोडा वाफला का वेलची पूड आणि ते टाकायचं. आणि हे ड्रायफ्रुट्स वर टाकून द्यायचे. वेलची पूड हे सगळं टाकायचं. म्हणजे बिना दुधाचा आणि बिना पाण्याचा जर हलवा असला ना तो 4ही दिवस त्याला काहीच होत नाही. अच्छा, म्हणजे तो चांगला राहतो. खराब नाही होत. म्हणजे फ्रीज मध्ये पण ठेवू शकतो ना आपण. ठीक आहे, बनल्यावर बघू. काही बाया काय करतात दुधामध्ये शिजवतात. मी एकदा ते पण करून पाहिलं पण आम्हाला नाही आवडला त्या दुधातला. आणि इकडे मी वांगे कापले कारण की आज बनवायचे भरीत. सो स्वयंपाक पण आणि सगळंच आमचं चालू आहे. हे बघा, इकडे तव्यावरती वांगे ठेवले तेल वगैरे लावून थोड्या वेळ. त्याच्यावरती झाकण. हे बघा, बापरे, डायरेक्ट असं ओलवलं दिसतंय. काय टाकता काही गरजच नाही राहत त्याला. हे बघा, जळतही नाही, काहीच नाही. मस्त आहे. काहीच नाही, दूध नाही, पाणी नाही, काहीच नाही. आता याच्यात काही साखर आणि ते टाकून द्यायचं. साखर टाकायची त्याच्यामध्ये. साखरेचं पाणी झालं का ते आणखी शिजून जातं. हे बघा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा असा आमच्या आईंच्या पद्धतीचा हलवा. दूध आणि पाणी काहीच यूज नाही करायचं. साखरेचं ऑटोमॅटिक पाणी होतं आणि तो आपण छान असा हलवा जो असतो ना, जे किसलेलं गाजर ते छान असं फ्राय करायचं, वाफवायचं. छान होतं. बघा ना तुम्ही कसं ओलसर दिसतंय. त्याच्यात पाणी पण टाकलं नाहीये, दूध पण टाकलेलं नाहीये तरी सुद्धा. आणि साखर तर जस्ट आता ऍड केली. त्याच्यामध्ये आता वेलची पावडर ते पण टाकून द्यायचं लगेच, म्हणजे ते मिक्स होतं चांगलं साखरेच्या पाण्यामध्ये. वेलची पावडर, जायफळ, चव छान लागते. आपल्याकडे त्या पावडर करेल मग सगळ्या टाकून द्यायच्या. छान लागेल. सिम्बाला आम्ही बाहेर गॅलरीत सोडले आणि सगळे दरवाजे बंद करून घेतले आणि तो आमचा आवाज घेतोय आणि जवळ येऊन गागतोय. आणि ड्रायफ्रूट पण टाकून द्यायच्या लगेच. ड्रायफ्रुट्स हे बघा, दिसतच इतकं छान आहे आणि मला स्मेल पण खूप छान येतोय. कोणी कोणी काय करतं माहिती काय, कुकरला शिट्टी करून घेतं आणि काय करतात सगळा गाळ तो चव लागत ते. त्याची सगळी चव निघून जाते. नाही लागत त्याला. आता हे पाय बरं, कढईला शिजून जळलेला नाही, काहीच नाही. शिजून गेला, सगळा शिजला तो. आणि जेव्हा साखरेचं पाणी ते शिजल का असं एकदम मस्त वड्यांसारखं होतं ते. म्हणजे आपण वड्या जरी थापल्या ताटामध्ये ना कापल्या तरी त्या वड्या होतील त्याच्या, असं होऊन जातं. ठीक आहे, चलो पूर्ण झाल्यावर मी परत एकदा तुम्हाला दाखवते कसा दिसेल तो. इकडे मी भरीत करण्यासाठी कांदा घेतलाय. नवीन कांदा आहे हा, लाल कांदा. आणि ही कांदा पातचा कांदा आहे. तसे आपण भरीतमध्ये कांदा पात, लसणाची पात टाकू. लसूण पण नवीन येतो. सो चंपाच्या वेळेसच टाकत असतो. बट तेव्हा काही लसूण पात आम्हाला भेटली नव्हती. आता पण नाहीये, पण नवा कांदा भेटलाय. तर नव्या कांद्याने खूप छान चव येते. सो आता मी भरीत पण बनवणार आहे. भरीतची पण पूर्ण रेसिपी बघा तुम्ही. इथे मी मिरच्या आणि लसूण घेतलाय, ते दळून घेते. आणि इकडे आई वाटाणा सोलून देते. भरतात टाकायचा वाटाणा. इकडे पीठ वगैरे भिजवून ठेवलंय. तर हे बघा, छान असा हलवा बनलाय आपला, रेडी आहे खाण्यासाठी. मस्त दिसतो आणि स्मेल पण खूप छान येतोय. आणि इकडे वांगे पण भाजून झाले. सो आता भरीत करून घेते.
विदाऊट दूध आणि पाणी असा हलवा आहे. सो तुम्ही ही नक्की ट्राय करा खरंच आणि बघा कसा लागतो. आणि इकडे भरीतची तयारी झाली आहे. कांदा, लसूण आणि मिरचीचं ग्राइंड करून घेतलं आहे आणि इकडे वाटाणे. सो आता भरीत पण करून घेते. तेल तापलंय, त्याच्यामध्ये आता मी मोहरी टाकते. मोहरी छान तडतडली की मग त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, कांदा टाकायचा, जिरे, आणि आता हा कांदा टाकते मी त्याच्यामध्ये. कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये नंतर शेंगदाणे टाकायचे थोडेसे. आता मी इकडे वाटाणा, शेंगदाणे आणि कढीपत्ता घेतलाय, तर कढीपत्ता आणि तेलात टाकते थोडंसं. आणि आता शेंगदाणे आणि वाटाणा पण टाकून देते, ते पण तेलामध्ये फ्राय होऊन जाईल म्हणजे छान. हे बघा, जे तेल लावून वाफवले ना वांगे, अजिबात जळले नाही, काहीच नाही, छान असे भाजले गेले मस्त आणि एकदम इझिली निघतंय ते वरचं त्याचं कवर. तर आता याच्यामध्ये मी लसूण आणि मिरची दळलेली होती ती टाकते. आणि थोडीशी हळद टाकते, थोडीशी हळद आणि छान असं फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर मग आपण जे वांगे भाजून घेतलेले त्याचा स्मॅश करून टाकून द्यायचं. आता हे भरीचे आपण स्मॅश केले वांगे ते टाकून देते त्याच्यामध्ये. मीठ पण टाकते लगेच. कोथिंबीर तर सगळ्याच भाजीला कोथिंबीरीशिवाय काही हेच नसतं. गार्निशिंग म्हणा किंवा छान चव म्हणा, सो कोथिंबीर प्रत्येक भाजीला लागतेच. भरीत वगैरे बनवून झालंय. आता मी इकडे पोळ्या बनवून घेते पटकन आणि मग जेवण करू. आणि मला जायचं आहे ऑफिसला. एक बाई म्हटलं ना की तिला कोणतंच काम चुकत नाही, घरचं असो किंवा बाहेरचं असो. जॉब करत असेल तर जॉबचं पण आणि घरातलं पण सगळं काही आवरून वगैरे सगळंच करावं लागतं. तर माझं पण चालू आहे सकाळपासून. पण असं नाहीये की माझ्यावरच खूप लोड येतो, पण आई पण मला खूप सारी हेल्प करतात. सो तुम्ही बघितलं असेल की आईने गाजरचा हलवा बनवला आणि मी दुसरं केलं. असं काही नाहीये की आमच्या घरात की एकच करतं मग एकच करतं, असं नाहीये. आई पण आम्हाला खूप सारी हेल्प करतात आणि आमच्या दोघींचं पण चालू असतं. आणि कामिनी ताई तुम्हाला दिसत नाहीये व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ते दोघे फिरायला गेलेले. इकडे आता मी आली तिकडनं तर ते सगळे कपडे आणि घरातले काही कपडे सगळे मशीनला लावले. ती मला खरं तर ते खाली धुवायचे होते दगडावर, पण मग इतका टाइम नाही माझ्याकडे, मला ऑफिसला पण जायचं. त्याच्यामुळे मग आणि तसे आम्ही रोज डेली यूज करतो ना ते कपडे आम्ही मशीनलाच लावतो, ते काही आपले जास्त खराब नसतात. त्याच्यामुळे मग ते इझिली आम्ही फक्त 15 मिनिटाचं लावून देतो. तर आम्ही लिक्विड पण प्रत्येक वेळेस चेंज करतो. सो वेगवेगळ्या प्रकारचं लिक्विड आणतो. तर आता हे एक नवीनच आणलेलं आहे. तर हे बघा, इकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. क्विक वॉश, डेली वॉश, कलर, बेंडिंग, कॉटन वगैरे सगळे काही प्रकार आहे. तर आम्ही डेली वॉश असेल तर फक्त 50 मिनिट्सच लावतो क्विक वॉश आणि मग 15 मिनिटामध्ये कपडे वॉश होऊन जातात. आणि जास्त जर असेल जास्त खराब वगैरे तर मग 1 हवरचं लावतो. स्वतः 15 मिनिटात माझं जेवण होईपर्यंत कपडे पण वॉश होऊन जातील, म्हणजे माझं काम पण आवडून जाईल. तर गाईज तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा असा बिना पाणी आणि दुधाचा गाजर हलवा आणि मी केलेली वांग्याची भरीतची रेसिपी. सो तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि बिना पाणी आणि दुधाचा गाजर हलवा खूप छान लागतो खायला, एकदम टेस्टी लागतो. सो नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या प्रकारे गाजर हलवा बनवता हेही मला कमेंट करून सांगा. सो चलो गाईज, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.